फुल कॅनोपी आणि तेवढंच सेटिंग, तसंच माल फुगताना दिसतोय. संपूर्ण असा प्लॉटचा नजारा पाहू शकतोय. कॅनोपीमध्ये प्लॉट आहे. बंपर अशी साईज आहे, आपण झूम करून बघू शकतो. एखादा भूकंप झाल्यावरती कशी दगड असे विहिरीत आवाज घेतल्यावर ज्यावेळेस दगड पडली जातात, तसे त्या प्रमाणात आपल्याला हे सेटिंग, हे फ्रूट दिसत आहेत. भरपूर अशी साईज आहे. 15 किलोपर्यंत वजन असणार आहे. त्याच पद्धतीनं पाल्यामध्ये फ्रूट आहेत. भरपूर असं सुंदर असं सेटिंग आहे. तशीच साईज आहे, लहान साईज दिसत नाही. फुल कॅनोपी आहे प्लॉटमध्ये. आणखी जो मल्चिंगवरती, बेडवरती जो आपल्याला जे फ्रूट आहेत तेच फक्त आपल्याला या ठिकाणी मोबाईलमध्ये दिसत आहेत. सुंदर असं नियोजन. या प्लॉटचे शेतकरी, या संपूर्ण 3 एकर क्षेत्रामध्ये जो प्लॉट आहे याचे शेतकरी आहेत आपल्यासोबत. नमस्ते. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर आणि गावाचं नाव सांगा. मी गणेश बबनराव पाटील, कंपोस्ट इंदापूर, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव. मोबाईल नंबर 820 851 5003. ही व्हरायटी कोणती आहे? सुप्रीत आहे व्हरायटी, नॉन कंपनीची. आज साधारण किती दिवस झालेत? आज साधारण 55 दिवस झालेत. थोडं मोठ्या. 55 दिवस आहेत. 55 दिवस झालेले आहेत. आणि आज आपण पाहू शकतोय की सुंदर असा हा प्लॉटचा नजारा दिसतोय. भरपूर सेटिंग, तशीच कॅनोपी दिसते. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या ठिकाणी नजारा बघू शकतोय. फक्त फ्रूट आणि फ्रूटच दिसतात. पाटील साहेब, हे सुंदर असं नियोजन तुम्ही केलं आहे. एकंदरीत आपण याला विन ॲग्रोची पण साथ दिलेली आहे. एकंदरीत शेड्यूल वगैरे आपल्याला कसे वाटतात? शेड्यूल म्हणजे शेड्यूल पहिल्यापासून एकदम म्हणजे सरांचं एकदम फॉलो जर व्यवस्थित केलं तर साईज वगैरे चांगली येऊ शकते. जर मनातून जर झोकून दिली, एखादी कोणती गोष्ट जर केली, तर मनातून केली, स्वतःला झोकून दिलं त्यात, तर किती बी अडचणी येऊ द्या, किती बी अडचणीतून मार्ग निघत जातो. तसं पहिल्या दिवसापासून आतापर्यंत निसर्गाला प्रत्येक गोष्टीला तोंड देत हे प्लॉट ह्या स्थितीमध्ये आणला आहे. असं नाही की सहज आणला आहे. पूर्ण संघर्ष, आतापर्यंत संघर्ष. आता आर्मीचे ट्रॅक्टर बोलवले मी पाण्याला. आता ही लाईटचा प्रॉब्लेम आहे, उन्हाचा प्रॉब्लेम, बोरला म्हणजे व्होल्टेज सगळी म्हणजे त्याला प्रेशर राहत नाही बोरला, सगळे अनेक अडचणी. एकीकडे शेतकऱ्यांचा शासकीय धोरणाचे जे चुकीचे धोरणं आहेत त्याचा पण रोष शेतकऱ्यावरती कायम त्या संकटाला सामोरं जावं लागतं. आणि तशामधून त्यांनी, आज लाईटचा प्रॉब्लेम आहे, दिवसभर लाईट नाही, तर त्यांनी आर्मीचर बोलवणं असेल किंवा जनरेटरचा वापर या ठिकाणी केलेला आहे. साहेब, आज एवढं सुंदर तुम्ही 55 दिवसाचं नियोजन केलं आहे. साधारण साईज काय आहे या प्लॉटची? साईज आता 80%च्या पुढं 10+ आहे. 10+ 80% साईज आहे. आणि जर आज पाहिलं तर एकरी काय टनेज येईल असं वाटतं आपल्याला? एकरी आता हे जर आजची नसती बघितली साईज बघितली, अजून त्याला 8 ते 10 दिवस जायचे. हां 2 किलो तरी साईज होऊ शकते आणखीन. 2-3 किलो. आणि हायेस्ट साईज किती आहे आज प्लॉटमध्ये? किती वाटू शकते तुम्हाला? तरी थोडं पाण्याचं जर साथ दिली, आता समजा लाईटने वगैरे सगळी दिली, तर 15+ करतो मी साईज. आज आहे का कुठं जाणवतं का? 15 किलो 14 किलोपर्यंत जाणवतं का एखादं फळ? आहे की आपण आताच पाहिलं की आपण 3 ठिकाणी. बरोबर, ते त्या लेवलमध्ये फळं आहेत. एकंदरीत काय टनची अपेक्षा काय आहे तुमची ह्या पद्धतीने नियोजन असलं? 150+ जाईल. 3 एकर क्षेत्र आहे. शेतकऱ्याचं म्हणणं आहे की 150+ टार्गेट ठेवून ते काम करतायत. खूपच म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे की अशा पद्धतीचं नियोजन, तेही महाराष्ट्रामध्ये 150 टन 3 एकर क्षेत्र याप्रमाणे नियोजन केलेलं आहे. सुंदर असं नियोजन आपल्याला इथं लाईव्ह दिसतंय. बघूया काय होतंय त्यांचं. आपल्याला पाण्याचा साठा नसताना, शेतकऱ्या नसताना, ही सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्याला फेस करीत तोंड प्रत्येकाला ते देत ह्या स्थितीमध्ये प्लॉट आणला आहे. त्यांचं म्हणणं काय आहे की यापूर्वी एक प्लॉटला काय असं पाण्याची काही कमतरता जाणवली का? कमतरता जाणून लाईट त्या दिवशी गुरुवारी लाईट पूर्ण नाही.
म्हणजे एक दिवस गॅप पडला लाईटचा पूर्ण. 2 दिवसाचा आठवड्यातून 3 प्लॉटवरती दिवस स्ट्रेस light असते. स्ट्रेस होता. तर त्यांनी आर्मीचर किंवा जनरेटर याच्याद्वारे याला पाणी आणि फर्टिगेशन दिलेलं आहे. तरी आजच्या या स्थितीत कुठला डावणी नाही, भुरी नाही, कुठलं थ्रिप्स घोंगण जाणवत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जी कॅनोपी आपल्याला महत्त्वाची असते ती या ठिकाणी आपल्याला सुंदर असा कॅनोपीचा नजारा दिसतोय. फळ पण त्या कॅनोपीमध्ये दिसत नाही, एवढी साईज असून पण सुंदर असं नियोजन केले पाटील साहेब. तुम्हाला आमच्या विनविन ॲग्रोकडून तुम्हाला सदिच्छा. तुमचं टार्गेट नक्कीच पूर्ण होवं. तुर्तास थांबू, नंतर आपण आणखीन एक याच्यावरती व्हिडिओ बनवूया की कसं काय याचं ॲव्हरेज काय निघतंय काय. आणि सर्वात महत्त्वाचं आज आसमानी सुलतानी जे संकट आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे, याच्यामध्ये शेतकऱ्यांनी आणखीन देखील धीर सोडलेला नाही. ज्यावेळेस शेतकरी धीर सोडेल त्यावेळेस देशानं पण धीर सोडलेला असेल. मी एवढंच या ठिकाणी सांगू शकतो. शेतकऱ्यांनी धीर सोडलं जग माती खाणार. बरोबर. या ठिकाणी शेतकऱ्यांना देखील सॅल्यूट आहे. अशा परिस्थितीमध्ये सामोरं जात आहे. आजची परिस्थिती व्यापाऱ्यामध्ये जी मोनोपॉली होती त्याचा देखील मोठा फटका शेतकरी